शकत नाही, पण असं सांगितलं होतं की त्या मशाली म्हणजे कोणते दुसरं उपकरणच नसतं. बाकीचे कसे मशाली आपण वाट दाखवायला जे चुडत असतं हो. ते आणखी काही मशाल दुसरी घेतो, हो. तशी ती नसते. कारण ती क्षणात विकते आणि क्षणात मोठी होते. आणि ह्याचा प्रत्यय सुद्धा लोकांना आलेला आहे. कसं की ते झाडल्यासारखं करतात. ओके. आणि ते झाडल्यानंतर थोडं आता चुडत जे असतं माडाचं चुडत ते झाडल्यानंतर त्याचं काही एक लहान लहान करपटे ते पडलेली असते. पण तसं इथल्या लोकांनी त्याचा अनुभव घेतला, बघितलं तिथं जाऊन, पण तिथं काहीच नसतं. म्हणजे म्हणतात की तो देवाचा जो हात असतो त्या हातीची ती मशाल असते. आम्ही का प्रत्यक्ष म्हणजे तिच्या पुढे जाऊ शकत नाही, कारण ती दुर्घटनाही घडू शकते. म्हणजे आम्ही ते लांबूनच दर्शन घेतो आणि लोकही सुद्धा लांबूनच दर्शन घेतात. काही जणांनी तो शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना त्यात यश आलं नाही. त्याबद्दल थोडं सांगाल? नेमकं आणखी एक सांगायचं म्हणजे आमचे अनिशचे मुख्य आहेत अंधश्रद्धा निर्मूलन, त्याचे जे श्याम मानव होते म्हणजे आहेत ते अजून पुण्याला राहतात. त्यांनी सुद्धा इथे येऊन प्रयत्न केला की तुमचे गडे जो होतो, जे गडे असते, जो मशाल असते, त्या काही भ्रामक कल्पना ते आम्ही त्याचा शोध घेतो. आमच्या गावातले जे जाणकार लोक होते त्यांनी सांगितलं तू अवश्य घे, बरोबर, पण रात्रीचा तुझ्या बरोबर आमचा कोणीही नसणार. तुला दिवसा आम्ही जागा दाखवतो, पाहिजे ते तू कर, तू तुझ्या बरोबर आणखी कोणाला घे, पण काही घडलं तर म्हटलं आमच्या देवस्थानवर त्याचा काही दोष येता कामा नये. असं जर असेल तर तू त्याचा शोध घे. त्याने होय म्हटलं, काय म्हटलं, पण दुसऱ्या वर्षी तो अजूनपर्यंत आला नाही. म्हणजे त्याला सुद्धा कळलं की हे इथं भ्रामक नाही,